हा जो मार्ग आहे तो पुण्याच्या एअरपोर्टच्या जवळ गेलेला आहे, त्यामुळं कोथरूडहून जर कुणाला एअरपोर्टला जायचंय तर अर्थात हा खूप सुखकर प्रवास त्यांच्यासाठी होणार आहे आणि अवघ्या 30 रुपयात हा गारेगार प्रवास पुणेकरांना करता येणार आहे। आणि त्यासाठीच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने आज हा नवीन मार्गाचं उद्घाटन केलेलं आहे। आणि आताच जर आपण बघितलं ती मेट्रो ट्रेन पुढच्या दिशेने रवाना झालेली आहे। अर्थात पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या स्टेशन पासून रामवाडी स्टेशन पर्यंत मार्गस्थ झालेली आहे। आणि आपण बघू शकतो ही गर्दी आहे, एवढा उत्साह आहे या सगळ्या लोकांमध्ये, या सगळ्या लोकांना इथं प्रवास करायचा आहे। खरं तर अधिकारी आहेत, आपण काही अधिकाऱ्यांशी बोलू, कारण अधिकारी आता स्वतः या ठिकाणी मेट्रोमधून प्रवास करायला सुरुवात केलेली आहे। आणि आपल्यासोबत इथं जर आपण बघितलं तर स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त सुद्धा आहेत। सर, तुम्ही देखील मेट्रोमधून प्रवास करून बरेचदा या ठिकाणी येतात आणि पुणेकरांना काय सल्ला द्याल यात? अतिशय चांगला एक आज मेट्रोच्या नवीन लाईन सुरू झाली आहेत आणि विशेषकर म्हणजे कल्याणनगरमध्ये कितीतरी IT पार्क्स आहेत, कितीतरी तिकडे रोजगारचे ते आहेत, ऑप्शन्स आहेत, व्हेन्यूज आहेत। तर मला वाटतं की बरेचसे लोक तिकडे ट्रॅव्हल करतात कोरेगाव पार्कला, कल्याणनगरला, आणि हे मेट्रो सुरू झाल्यावर ते लोक त्याचा वापर करतील हे मला विश्वास आहे आणि जे रस्त्यावरचे ट्रॅफिक आहे ते कमी होईल। अगदी स्वतः आयुक्त देखील पुणेकरांना विनंती करतायत आणि या मार्गावर बरेच IT कंपनी सुद्धा आहेत आणि त्यामुळे IT एम्प्लॉईज देखील याच मेट्रोचा उपयोग घेऊ शकतात, फायदा घेऊ शकतात, कारण त्यांना अशाच पद्धतीने AC मधून ट्रॅव्हल करायला आवडतं आणि AC मेट्रो त्यांच्यासाठी गारेगार मेट्रो या ठिकाणी आहे। आणि बघू शकतो आपण मेट्रो स्टेशनवर या रुबी हॉल क्लिनिकवर दोन्ही बाजूंना प्रचंड अशी प्रवाशांची गर्दी आहे, सगळ्यांना मेट्रोमधून प्रवास करायचा आहे। नक्कीच, त्यामुळे खरं तर पुणेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि पुण्यातला जो मेट्रोचा पुढचा टप्पा आहे तो सुरू झालेला आहे, त्यामुळे स्वाभाविकच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची आता काहीशी सुटका होणार आहे।